विश्वासघात. एक मोठं जंगल होतं. त्या जंगलात बरेच पशु पक्षी राहत होते. त्याच जंगलात एक सुंदर नदी त्या नदीत एक मगर मासे खात राहत होता. त्या मगरीला नदीच्या त्या काठी असणाऱ्या एका गुहेमध्ये त्याची बायको सोबत राहत होती. रोजच्या वनी त्याच्या गुहेपासून मासे शिकार करण्यासाठी निघाला. आज तर मला खूप भूक लागली. कसंही करून आज थोडे जास्त मासे पकडून खावे म्हणून नदीत उडी टाकली. मास्यासाठी बघू लागला. तसं बराच वेळ शोधू लागला. काय झालं? आज एकही मासा दिसत नाही. ह्या नदीतले मासे काय झाले? हे मासे मला बघून हुशारीने लपतायत. ते बघ, त्या बाजूला आहे. मासा, अरे निसटला आता. कसं करावं? म्हणून थकून नदीच्या काठी जाऊन बसला. थकून नदीच्या काठी विश्रांती घेऊ लागला. त्याच नदीजवळ एक मोठं बोराचं झाड होतं. झाडाला भरून गुच्छे गुच्छे बोरं लागली होती. त्याच झाडावर एक माकडही राहत होतं. ते माकड खूप हुशार होतं आणि स्वभावाने खूप चांगलं होतं. ते झाडाच्या फांदीवर बसून बोरं खाऊ लागलं. तसं खात असताना एक बोर घसरून विश्रांती घेत असलेल्या मगरीच्या अंगावर पडलं. तेव्हा ती मगर उठून वरे बघू लागली. झाडावर बोरं खाणाऱ्या माकडाला बघून कसंही करून ते बोरं आपण खावं. मित्र माकडा, मला खूप भूक लागली. तू खाणाऱ्या बोरांना बघून माझ्या तोंडात पाणी सुटतंय. मला पण थोडे बोरं देणं म्हणालं. हो का? बरं मित्रा, हे बोर खूप गोड आहेत. हे घे, तू पण चव बघ. म्हणून एक गुच्छा तोडून मगरीला दिला. मगर बोरांना खात, हो मित्रा, हे बोर खूप गोड आहेत. असे मी कधी खाल्ले नाही. हो का? मग हे पण घे, खा. म्हणून अजून एक बोराचा गुच्छा खाली फेकला. मगरीने तेही बोरं खाल्ली. आज पोटभर हे चविष्ट बोर खाल्ली. आता खूप आनंद वाटतोय. आजपासून तू माझा जिवलग मित्र. आजपासून आपण रोज भेटूया. धन्यवाद मित्रा. आतापासून आपण दोघे मित्र. रोज तू इथे ये. मी तुला बोरं तोडून देईन. बरं, तसंच मित्रा. म्हणून रोज माकड आणि मगर दोघे भेटू लागली. मगर माकडाला पाठीवर बसवून पाण्यात पवत फिरवत होती. असंच रोज आनंदाने राहू लागले. तसं राहत असताना एके दिवशी
मित्र माकडा, काळे बोरं खूप गोड आहेत ना. थोडे तोडून दे. घरी माझी बायको आहे, तिला देईन, ती खूप खुश होईल. बरं मित्रा, हे घे. म्हणून मगरीला आणून दिले. ते घेऊन मगरेनं आपल्या बायकोला दिले. ते चविष्ट बोरं खाऊन एक वाईट विचार मनात आला. अहो, हे बोरं खूप चविष्ट आहेत. मला एक विचार आला. काय ते? हे बोरं एवढे गोड आहेत तर हे बोरं देणाऱ्या माकडाचं हृदय किती चविष्ट असेल. मला त्या माकडाचं हृदय पाहिजे. ते शक्य नाही. माकड माझा जिवलग मित्र आहे. तो मला रोज बोरं आणून देतोय. मी त्याला खूप ऋणी आहे. माझ्यानं होत नाही. मी माझ्या मित्राचा विश्वासघात करू शकत नाही. ते सगळं मला माहीत नाही. आज माझ्यासाठी त्या माकडाचं हृदय आणलं नाही तर मी तुझ्याशी राहणार नाही म्हणून ओरडत सांगितलं. मगर दुखी होऊन माकडाजवळ गेलं. त्याच्या बायकोनं विचारलेलं कसं सांगावं म्हणून विचार करत असताना मगरेला विचार आला. मित्र माकडा, आज तू माझ्या घरी ये. का म्हणजे काल तू दिलेले बोरं माझ्या बायकोला खूप आवडले, म्हणूनच जेवण्याची तयारी केली. आनंद मित्रा, चल निघूया. म्हणून मगरेच्या पाठीवर बसलं. मगर पाण्यात जात अर्ध्यात गेल्यावर कसंही करून माकडाला खरं सांगावं. मित्रा, तुला एक सत्य सांगावं. काय मित्रा, सांग. तू मला क्षमा करावी. कशासाठी? तुझ्याशी मी खोटं बोललो. का म्हणजे मी तुला जेवायला नाही नेत. माझ्या बायकोनं तुझं हृदय मागितलं म्हणून तुला नेतोय. म्हणून सांगितलं. पण ते ऐकून माकड बिना घाबरता विचार केला. हो का मित्रा, हे मला आधी का नाही सांगितलं. मी माझं हृदय झाडावर ठेवून आलो. असं का? मग आता कसं? मागे जाऊया. झाडापाशी जाऊन हृदय घेऊन येऊया. बरं. म्हणून झाडाजवळ गेले. माकड मगरीच्या पाठीवरून झाडावर जाऊन हसलं. कोणीतरी हृदय काढून बाजूला ठेवतात का म्हणून हसलं. मी तुला चांगला मित्र समजून तुझ्यावर विश्वास केला. मारावा म्हणून घेतलंस. आतापासून आपली मैत्री तुटली. निघून जा. म्हणून माकड झाडावरची बोरं खात आनंदी राहू लागलं. खूप दुखी होऊन निघून गेलं. आपल्या मित्रांचा कधीही विश्वासघात करू नये. तसंच असलेल्यात संतृप्ती राहावं. नसलेल्याची आशा केली तर असलेलं पण जातं. हाय, माझे व्हिडिओज अजून बघावं म्हणून वाटत असेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि शेअर करायला विसरू नका. मच्छीमार आणि जलकन्या. एका गावामध्ये जलंधर नावाचा मच्छीमार राहत होता. त्याची बायको आणि एक पोरही होतं. त्यांच्यासोबत तो खूप आनंदाने राहत होता. त्या गावाजवळच एक मोठीशी नदी होती. ती नदी खूप दूर असलेल्या पहाडाच्या मध्ये सुंदर दिसत होती.
त्यामध्ये मासे भरपूर सापडत होते. जलंधर रोज सकाळी मासे पकडण्यासाठी त्या नदीजवळ जात असे. त्याला स्वतःची एक नाव पण होती. त्या नावेमध्ये बसून नदीच्या मधल्या भागी जाऊन मासे पकडून संध्याकाळी परत येत असे. सापडलेले मासे विकून आलेल्या पैशाने आपल्या परिवारासोबत आनंदात राहत होता. त्याला कोणी मदत विचारली तर नाही न म्हणता असलेल्यात मदत करतो. रोजच्या वाणी जलंधर मासे पकडण्यासाठी नदीकडे निघाला. मासे पकडत असताना त्याचा गाळ पाण्यात पडला. अरे, गाळ पाण्यात पडला. आता मी ही नदी कशी पार करायची? म्हणत प्रयत्न करत होता. त्याने खूप प्रयत्न केला, पण त्याला काही फळ नाही भेटलं. जलंधर थकून निराशेने बसला. तशीच संध्याकाळ झाली. आई, बाबा अजून घरी नाही आले का? उशीर होतोय, मला भीती वाटतेय. तू काही घाबरू नको, बाबा येतील. त्यांना खूप कामे असतात ना. बरं, घरी माझी पोर वाट बघत असेल. म्हणून दुःखी होऊन बसला. तेवढ्यात पाण्यातून एक जलकन्या बाहेर आली. घाबरू नकोस जलंधर, मी जलकन्या आहे आणि तुझी मदत करण्यासाठी आले. तुझा गळ पाण्यात पडलाय ना, मी काढून आणेन. थांब. हे घे. खूप आनंद. तुम्हाला धन्यवाद. आता मी नदीच्या काठी जाईन. थांब थांब, वाऱ्याने खूप मध्ये आलास. तू नदीच्या काठी जाईपर्यंत अंधार पडेल. काही हरकत नाही, मी हळूहळू जाईन नदीकाठी. मी तर तुला खूप वेगाने नदीच्या काठी नेऊन सोडील, कारण घरी तुझी पोर तुझी वाट पाहत असेल. बरं, तरीही हे सगळं तुम्हाला कसं कळालं? तुम्ही कोणी देवता आहेत का? हो, आम्ही त्यांचेच प्रतिरूप आहोत. चांगल्या माणसांना कधी अडचण आली तर कोणत्याही रूपाने येऊन त्यांची मदत करतो. म्हणत नदीकाठी त्याला सोडून अदृश्य झाली. आपल्याला असलेल्यामध्ये आनंदी राहून दुसऱ्यांना जो मदत करतो त्याचं सदैव चांगलंच घडते. हाय, माझे व्हिडिओज अजून बघावं म्हणून वाटत असेल तर
सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि शेअर करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा आणि शेअर करायला विसरू नका. कोल्ह्याची जिद्द. एका जंगलामध्ये एक हरण आणि कोल्हा मैत्रीने एकाच घरात राहत होते. एके दिवशी हरण आपलं सहजपणे असंच बाहेर फिरून येऊया म्हणून मी असं बाहेर फिरून यावं म्हणून घेतोय. तू येशील का मित्रा? बरं येईन. मला पण थंड वाऱ्याला फिरावंसं वाटतंय. चल जाऊया. म्हणून हरण आणि कोल्हा मिळून जंगलात निघाले. ते दोघं तसंच चालत गप्पा मारत निघाले. तसंच थोडं दूर चालल्यावर थकून अजून किती दूर असे चालतो? माझे पाय दुखतायत. चल वापस घरी जाऊया. तेव्हाच का मित्रा, अजून थोडं दूर गेल्या तर एक सुंदर प्रदेश आहे.
तिथे जाऊया, खूप छान आहे. हो का? त्या सुंदर प्रदेशाला लगेच बघूया. चल लगेच निघूया. कशाला एवढी उत्सुकता तुला? हळू जाऊया. म्हणून बोलत त्या प्रदेशाला पोहोचले. त्या सुंदर प्रदेशाला बघून कोल्हा आश्चर्यचकित झाला. हो मित्रा, हे प्रदेश खूप सुंदर आहे. मी कधी असं बघितलं नाही. तसंच दोन्ही बोलत बघू लागले. थोड्या वेळाने आता चल परत घरी जाऊया. आपण जाईपर्यंत अंधार पडतो. म्हणून घरी येण्यासाठी परत निघाले. तसंच थोडं दूर चालताच 2 रस्ते आले. तेव्हा मित्र हरणा, आपण या रस्त्याने जाऊया. लवकर घरी जाता येईल. आधीच अंधार पडतोय. नको, त्या रस्त्यावर जंगली जानवर राहतात. ते आपल्याला शिकार करून मारतील. काही हरकत नाही, मी बघेन. यावेळी ते झोपलेले असतात. तुला काही माहित नाही. आपल्याच रस्त्याने गेलेलं चांगलं. सुरक्षित घरी जाऊ शकतो. आधीच तुला घाई जास्त. थोडा विचार कर. जिद्दी कोल्हा हरणाने कितीही सांगितलं तरी न ऐकता निघाला. तेव्हा हरण काहीही न करता तिथे उभा राहून बघू लागलं. थोड्याच वेळात दुरून कोल्ह्याचा ओरडण्याचा आवाज येऊ लागला. त्या जंगली जंतूंनी कोल्ह्याला मारून टाकले. तिथून हरण घरी निघून गेलं. गडबड करून जिद्दीपणे कोणतंही काम करू नये. आपल्या माणसांचं सांगितलेलं ऐकावं. हाय, माझे व्हिडिओज अजून बघावं म्हणून वाटत असेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि शेअर करायला विसरू नका.